तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6,418 कोटी देण्यात आलेत। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आलेत। येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती या आगाऊ हप्त्यासंदर्भात? महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे अख्ख्या देशामध्ये सर्वाधिक जीएसटी चा जे म्हणजे भरण्याचं काम जे केलं जातं ते महाराष्ट्रातून केलं जातं। आणि अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर तरी सुद्धा अनेक योजनांमुळे आर्थिक अडचण आलेली। यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा दिवाळी हे महत्वाचे सण आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं आगाऊ जीएसटीचा हप्ता देण्यात आल्याचा आहे। आणि स्वतः राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।